मुंबई के इतने करीब एक ऐसी जगह छुपी है जहां ना भीड़ है ना शोर, सिर्फ सुकून। माथेरान नाम तो सुना ही होगा। भीड़, मार्केट, हॉर्स राइड, इको पॉइंट सब वहां जाते हैं। पर जो असली माथेरान है, जो उसकी जान है, वो छुपी है पीछे, जहां ना सिग्नल है ना स्टॉल्स, बस एक ट्रेल और नेचर का मैजिक। यह है गारबेट प्लेटू, एक जगह जहां पहाड़ों के ऊपर बादल रहते हैं और पेड़ों के बीच से फॉग निकलते हैं। हर तरफ सिर्फ साइलेंस था, लेकिन उस साइलेंस में एक आवाज थी, सुकून की। बैठ गए हम चुपचाप प्लेटू के एज पर। ना कोई फोन, ना कोई पोस्ट, सिर्फ लम्हा था और हम थे। रास्ते फिसल रहे थे, कपड़े भीग रहे थे, लेकिन हम मुस्कुरा रहे थे। कभी मिट्टी में पैर डूबा, कभी बादल हमें छूकर गुजरा। ऐसे सफ़र मिलते नहीं रोज़, ना मैप पे इजीली मिलेंगे, ना इंस्टाग्राम एक्सप्लोर पे। इन्हें ढूंढना पड़ता है और महसूस करना पड़ता है। हर हर महादेव। मैं 10 मिनट आगे आ गया ना, 10 मिनट पहले आ गया मैं। काय बोलतो तर मित्रांनो, आपला रुपेश दळवी डोळे चोलतच निघलाय। अरे मी घरी गेलो, आपला रुपेश दळवी मी बघतोय, मी मला बाथरूमला असेल। अरे यशवंत कुठे आता नाही होतं मी। बघितला, वाटतं तुला खरं वाटतंय का? मग व्हिडिओ कॉल केलता, परत त्यात आंघोळ पण नाही केली, गोळी खाऊन आला। तर मित्रांनो, आता आम्ही पोचलो आहे दानफाट्यावर। आमचं मीटअप पॉईंट होतं दानफाटा। तर हे आपले रायडर्स आणि पेव्हिलियन्स ना रे, पिलियन रोशन का लुक खतरनाक है रे। गोल्फ जा रहा है क्या? तो गोल्फ खेलने जा रहा है क्या? तर मित्रांनो, रुपेश दळवी ब्लॉग आपला मित्राचा चॅनल आहे, सबस्क्राईब करा त्याला, सबस्क्राईब। तर चलो मित्रांनो, चला आपण राईड पुढे कंटिन्यू करूया। तर चला मित्रांनो, आपला नेक्स्ट स्टॉप असेल कुठे? वडापाव, ठाकरे वडापाव। चला। भाई आराम से दबा के खाओ क्या? अपने होटल है ठाकरे वडापाव भाई, पहचान क्या है अपना? क्या बोला? भजी ना, वडापाव दे ना 2 आणखी। तर रुपेश, आज काय ते बघून घे, आताच बघून घे रे। तो दोस्तों, अपना माथेरान का ट्रिप तो हो गया अभी, कल का देखते फिर अभी, है ना? कल का देखते, आज का हो गया ना अपना ट्रिप। तो गाइज, मैं क्या बोल रहा है, जाने का क्या अपने को? घर पे जाने का क्या अपने को? हाँ क्या रे? तर मित्रांनो, मी नेहमी एकटाच जातो कुठेतरी फिरायला वगैरे। तर हे माझे मित्र आहेत, भोळी मित्र माझे, साधे भोळी मित्र माझे, गरीब मित्र। तर हे नेहमी मला बोलतात की तू आम्हाला घेऊन चल। तर मी म्हटलं ठीक आहे चल। आपलं काला तो है मैं तो दिखेगा नहीं, इतना तो दिख रहा है, बहुत हो गया। वही बहुत बड़ी बात। देखो मेरा दोस्त हसे ना, बहुत हुआ, इतने काफी है ना। तर आता आम्ही इथे आमची बाईक पार्क केलेली आहे। ही बाईक माहीत नाही कोणाची आहे, तर हे बघू शकता तुम्ही। तर हा जो मित्र आहे माझा, साधा भोळा मित्र माझा, हा नेहमी मला म्हणतो
यशवंत भाई मुझे भी घुमाने लेके चल. तर आज या सगळ्यांना आणलंय मी 100 खर्चाने. ये गाड़ी वाले आगे का सुनत असे तुम लोग. हाँ तर हा माझा मित्र आहे ब्लॉगर रुपेश दळवी ब्लॉग. त्या चॅनलला सबस्क्राईब करा करा. हा ठीक आहे ना. काय 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 मग घंटा 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 वाजवा घंटा वाजवा घंटा वाजवा. अरे पोरा मला तू शाळेत ना गेला. तेरा सोल बता. ट्रेक हमारा चालू ही नहीं हुआ. सीधा ऐसा. हाँ ट्रेक शुरू होते खत्म. एक तो ट्रैक नीचे निकला और एक इधर निकला. इसलिए मैं बोला जाने का क्या अपने को. देखते अभी देखते ना दोनों को आने दे. तर गाईज माझ्या मित्रांच्या चेहऱ्यावर हसी बघा. हसो रे हसो ना मुद्दाम मुद्दाम हसो ना. हसो ना रे मुद्दाम मुद्दाम. अरे हसना मुद्दाम हसना. ये बघितला ये हस रे हस हसना रे तू हसना रे. पेट्रोल आता जाने का. बघितला मित्रांनो आज सगळे खुश आहेत माझे मित्र. फायनली ते मोबाईलच्या बाहेर आलेले आहेत फिरायला. तर मित्रांनो सगळ्यांना चॉकलेट भेटला ना मित्रांनो. मित्रांनो चॉकलेट घातला खाऊन घ्या सगळ्यांनी चॉकलेट. अंघोळीची चॉकलेट बघा खाऊन घे. हा बस बघितला मित्रांनो माझ्या मित्रांची सगळे सोय केलेली आहे मी. चॉकलेट वगैरे सगळं त्यांना देतोय मी. क्या नहीं ये हो जाएगा अपना काम एक नंबर. हा मग डायरेक्ट असं जाईल मी डायरेक्ट खाली. तर मित्रांनो वाजले 10:30. आता आम्ही पोचलो आहे माथेरानला. तर मित्रांनो समोर जो तुम्ही रस्ता बघताय हा रस्ता जातो सरळ माथेरानला वरती. तर 1 ते 1.5 किलोमीटर अंतराच्या आधीच तुम्हाला एक लेफ्ट रस्ता दिसेल. आता इथे कार पार्क आहे आणि आमची तिथे बाईक पार्क आहे. हा रस्ता जातो गारवेट प्लॅटूला. इकडनं कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. 15 ते 20 मिनटं तुम्हाला इथून वॉक करत जावं लागेल. आणि खूप भारी असा हा रस्ता आहे. इकडनं ट्रेल आहे. हा रस्ता जातो माथेरानला. तर हा तुम्ही पॉईंट बघू शकता. इथे एक झाड आहे आणि इथे 2 छोटे छोटे वॉटरफॉल आहे. हा तुम्ही लोकेशन बघू शकता. झाड आहे इथे. इथे कसं माहिती आहे का तुम्हाला ओळखायचं असेल ना. हा तुम्ही बघताय कंपाऊंड. हा कंपाऊंड हा तुटलेला कंपाऊंड आहे. तुम्हाला समजून जाईल म्हणजे हा इकडनं आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. तर बघू शकता मित्रांनो हे बघा. हे तुम्ही बघू शकता मागे तुम्ही. आणि इथे तुम्हाला खाली इथे तुम्हाला बायपास दिसेल. इथे ना बायपास करून तुम्हाला यायचं आहे. आणि येऊन ना इथे आम्ही बाईक पार्क केलेली आहे. आणि इकडनं ट्रेक आहे. म्हणजे ट्रेक म्हणजे इथं असं वॉक आहे. ट्रेल आहे ट्रेल. हे ट्रेल आपल्याला धरून जायचं आहे. आणि आम्ही जेव्हा 2 वर्ष आधी आलतो ना तेव्हा इथे असा हा रस्ता नव्हता. रोशन उद्या तक आहे. आणि हे बघा मित्रांनो जावेदला मी दिलते पैसे बोलतो हे स्टॉक वगैरे घेऊन ये. त्याने स्टॉक वगैरे घेऊन आलाय. हे बघा मित्रांच्या चेहऱ्यावर हॅपीनेस बघा हॅपीनेस. मित्र गाईज माझे मित्र बघा किती खुश आहेत बघा बघा बघा. आणि मित्रांनो अशा प्रकारे मी आता आमची हे ट्रेक स्टार्ट करतोय. वाजले 10:30. आणि मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो. आम्हीच फक्त 7 जण इकडनं चाललेलो आहे. बाकी जेवढे पण जे आहेत ट्रेकर वगैरे पब्लिक वगैरे सगळं तिकडनं चाललेत वरती माथेरानला काहीच नाही आहे गाईज. ते असंच आहे फक्त. तर मी 2 वर्ष आधी ब्लॉग बनवलेला गारवेट प्लॅटू. तर ह्या माझ्या मित्रांना मी बोललेलो आपण जाऊया. राईड पण होईल आणि ट्रेक पण होईल. 10 ते 15 मिनिटाचा हा डिस्टन्स आहे. 2-3 किलोमीटर आहे फक्त हा. मग आपण ना अशा लोकेशनला पोहोचू की जबरदस्त. आणि हे बघा हा आंब्याचा पेड़ आहे. हा इथे तुटून पडलेला आहे इथे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता इथे तुम्ही हा जो झाड आहे हा पडलेला आहे रस्त्याच्या मध्ये. आणि आम्ही तिथंच गाडी पार्क केलेली आहे. आणि आता इकडनं आम्ही चाललेलो आहे. चला मग ह्या ट्रेकमध्ये तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो बघू शकता रस्ता इथेच हा संपलेला आहे. कॉन्क्रीटचा रस्ता. पुढे एकदम मस्तपैकी असा कच्चा रस्ता आहे. आता आम्ही मध्ये आलेलो आहे. 2 मिनिटाचा आमचा हा ट्रेक झाला आहे. आणि इथे बघू शकता एक ओढा आहे मस्तपैकी बघू शकता. हे बघा हे बघा हा ओढा आहे. हे लास्ट टाइम पाणी नाही था इधर से था क्या. हे बघा ओढा मित्रांनो बघू शकता तुम्ही. हा ओढा जातो तिथे सरळ खाली तिथे. आणि हे बघा साधा भोळा मित्र माझा बघा. काल बोललो मी शूज घालून ये तर चप्पलवर आलाय. ए शूज कुठे तुझा. ए पाठवतो घरी पाठव घरी. मित्रांनो बघू शकता पुढे आणखी एक झाड.
तुटून पडलेला आहे रस्त्याच्या मध्ये, तुटून मग उठून पडलेला आहे. हे बघू शकता मित्रांनो, व्ह्यू बघा फक्त व्ह्यू. आंब्याचा पेड़. कोण बोलायचा हे मला शाळेंचा होय. हा बघा माझा बारका मित्र. एक काठी दे. प्रोटेकर वाटला पाहिजे का प्रोटेकर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, तिसरा पेड इथे आम्हाला दिसतोय पडलेला. हे मी असं का बोलतो माहितीये का, हे माझे मित्र आहेत ना, त्यांना थोडं समजायला पाहिजे म्हणून. या ठिकाणी माझा मित्र इथे खच्चर बनलेला, इथे खच्चर माझा मित्र, हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो इथे पुढे एक आम्हाला तलाव लागलेला आहे समोर, हे बघू शकता. आमचा बघा प्रोटेकर बघा. ओ भाई कमाल करते हो यार, कमाल करते हो, एक नंबर है. अनएक्सपेक्टेड. थैंक यू भाई, थैंक यू. अरे इतना सब कुछ करने से अच्छा चलो यार. अरे ये भाई क्या है यार भाई, अरे आओ यार, क्या इसके लातन दे इनको. हे बघ यो माझा मित्र धडपडते हे बघ. उड़ी मत, ये डम्बो मत मार, तू उड़ी डम्बो मत, तू मत मार उड़ी. वही तो बोल रहा मैं, मत. सॉरी भाई सॉरी, वो जीजा बोला है पहले ही, संभाल के लेकर करके बोलेगा जीजा. मित्र हंस रहे. तर मी आता माझ्या मित्रांकडनं रिव्ह्यू घेतो. सगळ्यात आधी आमचा खच्चर भाई बोल. भाई कसं वाटतं ट्रेकिंगला येऊन पहिला दिवस? मस्त वाटतंय, फक्त एवढाच की अगली बार ग्रुप में रिम हो गया. याला मस्त बाईकवर गेलतो बिना रेनकोटचा. कशा बाईकवर गेलता? बाईकवर. यावेळी नुसता रेनकोट आहे. ये रुपया खरंच आहे, रुपया घे तुला रेनकोट, चल. ट्रेक बद्दल मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. आता आम्ही ना मस्त असा ट्रेल करतोय. हा जो तुम्ही रस्ता बघताय आणि आम्ही आता आलेलो आहे, तुम्ही रस्ता बघू शकता किती भारी आहे. आणि खरंच आम्ही फक्त 7च जण आहे या रस्त्याने आम्ही चाललोय. आणि हा पॉईंट आहे ना जास्त कोणाला माहीत नाही आहे. आम्ही 2 वर्ष आधी आलतो, मी आणि रोशन. तर त्यावेळेस आम्ही मस्त दोघं एन्जॉय केलेले. तर आता मी माझ्या मित्रांना आणलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि व्ह्यू बघा ना मित्रांनो, व्ह्यू खरंच खूप छान, एकदम खूप छान.
म्हणजे असं दोन्ही बाजूने झाडी आहेत. होय, काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल. अहो कुठून, अहो कुठून, अहो कुठून. क्वालिटी आणि क्वांटिटी, क्वालिटी आणि क्वांटिटी. हा इथे इथे मित्र मित्र इथे इथे मित्र 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 समोर 51, 52, 53. हे बघा 51, 52, 53, 54, 55, 56, 57 मित्रांनो बघू शकता. मित्रांनो वाजलेत 11 मित्रांनो. नक्का बसा घरी. बाई बोल बोल बाई. बघितलं मित्रांनो, अशी थोडी मजा करायला पाहिजे. कधीपासून हे नुसते सिरियस झालेत माझ्या मित्रांना. आता असं वाटतं की ॲम्ब्युलन्स बोलावं लागेल. ब्लॉगर का भी ब्लॉग चलतो. एक नंबर मित्रांनो, एक नंबर खरंच. म्हणजे आम्ही फक्त 7च लोक या पट्ट्यात आम्ही आहे. बाकी सगळे लोक आहेत ना, सगळे म्हणजे सगळी पावसाळ्यात फिरणारी लोक सगळे माथेरानला वरती गेलेत. नुसती गर्दी, नुसती गर्दी. मच्छी मार्केट, मच्छी मार्केट. इथे बघा कोणच नाही, कोणच नाही. बघू शकता कोणच नाही. मागे नाही, पुढे नाही. पुढे असतील बहुतेक कोणीतरी. आम्ही ज्या स्पॉटला चाललेलो आहे त्या स्पॉटला जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग जो आम्ही चाललोय तो एक मार्ग आहे. माथेरानच्या खाली तुम्हाला मी सांगितलं 1.5 किलोमीटर आधी एक रस्ता आहे, तिथून तुम्हाला जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही ओढा इथे मस्त एकदम छान एकदम. हे बघा मित्रांनो. हां तर मित्रांनो एक मार्ग जो आहे जो आम्ही आता चाललेलो आहे त्या मार्गाने तुम्ही इथे पोहोचू शकता गारबेज प्लॅटूला. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही माथेरानला वरती जाल. वरून मग एक रस्ता आहे पण तो कुठून आहे काय मला माहीत नाही, पण एक वरून रस्ता आहे जो गारबेज प्लॅटूला पाठीमागच्या साईडला तुम्ही तिथून पोचाल. आणि इथून जो आहे ना मेन रस्ता हा खूप भारी आहे. हे बघा मित्रांनो, हे तुम्ही व्ह्यू बघा मित्रांनो समोर. फॉग बघा, व्ह्यू बघा. खूपच छान, खूपच छान, एकच नंबर. सो है गाइज, अब हम पहुंच गए हमारे लोकेशन पे गारबेज प्लेटू. और अभी है ना मैं व्लॉग शूट करूंगा तो आपको विंड की आवाज़ बहुत सारी सुनाई देगी. यानी कि यहाँ पे चारों बाजू में पूरा ओपन है तो यहाँ पे हवा बहुत है. तो अभी मैं जब व्लॉग शूट करूंगा तो मैं आज माइक लेके आया नहीं. अगर माइक रहता तो मेरा नॉइस कैंसिलेशन होता. लेकिन अभी क्या होगा, मैं जब व्लॉग करूंगा शूट करूंगा मैं जब बोलूंगा तो वो ना हवा बहुत सारा आएगा. तो इसलिए मेरा आवाज़ तो आपको सुनाई नहीं देगा, हवा जरूर सुनाई देगी आपको बहुत सारा. तो खर 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 आवाज आएगा ऐसा. कैसा खर 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 खर. तो अभी हम पहुंच गए
और अभी क्या करो गाइज, आप एंजॉय करो यहाँ के सिनेमैटिक शॉट देखो, ड्रोन शॉट देखो, ड्रोन फ्लाई करने वाले, एंजॉय करो सिनेमैटिक शॉट। और व्लॉग आपको कैसा लगा तो मुझे कमेंट करो, लाइक करो, शेयर करो गाइज, और सब्सक्राइब जरूर करना। जो मेरे पीछे देख रहे हो ना, वो है माथेरान का जो पहाड़ है ना, वो पीछे वहाँ से एक जो रास्ता है, मैंने आपको बोला था ना 2 रास्ते यहाँ पे आने के, एक था जो हम आए वो वाला रास्ता, और एक था ये जो आप पीछे देख रहे हो माथेरान का जो पीछे साइड का पहाड़, यहाँ से एक सेकेंड वाला रास्ता है। तो ये रास्ते से आप आ पाओगे गारबेज प्लेटू। और यहाँ पे पब्लिक बहुत ही कम है। जब मैं 2 साल पहले आया था तो मुझे लगा कि इस साल यहाँ पे पब्लिक, ओ भाई। तो दोस्तों अभी हवा रुक चुकी है और यहाँ पे लेंगे अपने दोस्तों का रिव्यू, उनको ट्रैक और यहाँ पे चलते वक्त कैसे लगा और क्या वगैरह सब, ये सब सारी चीजें इनको अभी पूछेंगे, दोस्तों का रिव्यू लेंगे। पीछे मेरे देख रहे हो माथेरान का पहाड़, ये देखो गाइज, ये देखो गाइज देखो पीछे गाइज। फायनली आपण पोहोचलेलो, पहिला आपला राईड आणि ट्रेक झालेला आहे कंप्लीट, सक्सेस कंप्लीट। केस करतो। तर मित्रांनो, तर या प्रकारे आपला जो प्लॅन आहे आजचा सक्सेस झालेला आहे। तो म्हणजे या व्यक्तीमुळे, हा व्यक्ती सकाळी 4 वाजता उठलेला आहे, 4 वाजता उठून मागचा व्यक्ती झोपलाच नाही आणि हे व्यक्ती येतो झोपलाच नाही। कोण मी झोपलोच नाही रात्रभर, हो ना, उठायची माहितीये कुठे गेलता तू? उठत नाही, झोपलोच नाही मी। डेंजर चेन तर तिथपर्यंत आलंच नाही मित्रा, फक्त बटन। हा लोकेशन बघून तुला कसं वाटतं भाई? हा हे बघ, आता तुला मी या संडेला तर घेऊन आलोय, आता पुढच्या संडेला मी नाही आणणार का, तुझा तू जाऊ शकतो भाई, समजला? आपला गाव बघा रसायनी पुढे, दिसतोय का रसायनी? दिसतोय का बघा मोरबा डॅम? दिसत नसेल तर दाखव ना त्याला। हे बघ दिसला का? दिसला का? तर मित्रांनो, आता मी इथे नाश्ता वगैरे करतोय। हे बघा, आम्ही आता मॅगी आणि मका, चणे वगैरे, बिस्किट वगैरे मी खाल्लंय। आता मी चहाची ऑर्डर दिलेली आहे, थोड्या वेळात चहा येणार आहे। स्पेशल चहा मी सांगितलेला आहे 6 कप। आम्ही टोटल 8 पर्सन आहे, 2 जण चहा नाही पित, आम्ही 6 जण चहा पिणार आहे मस्तपैकी। बघा तुम्ही, नेचरमध्ये येऊन आम्ही इथे चहा पिणार आहे। मॅगीचा आम्ही आस्वाद घेतलेला आहे आणि इथे माझा मित्र आस्वाद घेतोय मॅगीचा। बघा इथे कशी आहे मॅगी, पहाडो की मॅगी का, माथेरान की मॅगी रे। तर हे बघा पाठीमाग काका यांनी इथे मॅगी बनवलेली आहे। बघा माझे मित्र इथे एन्जॉय करतात, लाईफचे एन्जॉय करतात। आज पहिल्यांदा, आज मी असताना पहिल्यांदा घराच्या बाहेर आलोय, तेच ना, घेऊन आलोय। बघू शकता मित्रांनो, इथे आता संध्याकाळी जेवायला पण घालणार आहे। या मित्राला तुम्ही तर बघू शकता माझ्या ब्लॉग मध्ये आहे। नाही, मी आज खिचडी, भाई क्या करने का, खिचडी ना ऊपर जाके ना खिचडा मोहल्ले में आना पड़ेगा खिचड़ा खाने।
आजचा हा ट्रेक झालेला आहे इथे आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. परतीचा प्रवास आता आमचा चाललाय. पाठीमागे बघू शकताय आमचा एक दुसरा ब्लॉगर. माझा पाठ काय सोडतच नाही, तो शिकते तो माझ्याकडनं छोट्या छोट्या गोष्टी. चांगली गोष्ट आहे. काहीतरी शिकतो माझ्याकडनं. मस्त असा वेदर झालेला आहे. पाऊस आज येऊन गेला तर मी ब्लॉगनं शूट केला. गार्बेज प्लॅटफॉर्मवर येत आहे. इथे 2 टपरी आहेत तर खायला प्यायला वगैरे काही टेन्शन नाही इथे. पण ट्रेक तुम्ही सावकाश करा, सेफ करा आणि एन्जॉय करा. रिटर्नचा प्रवास एन्जॉय करू. ज्या रस्त्याने आम्ही आलेलो त्याच रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. तुम्ही बघताय. मेन गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा इकडनं येत होतो तेव्हाही कोणी पर्यटक नव्हता आणि आता आम्ही इकडनं रिटर्न आम्ही चाललेलो आहे तरीही कोणी पर्यटक नाहीये. फक्त आम्हीच 8 लोक आहोत आणि फुल असं एन्जॉय करतोय. असं वाटतं एकदम मस्त एकदम वाटतंय. साईडला खूप छान व्ह्यू आहे. हे तुम्ही बघताय. फॉग आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. आणि ह्या साईडला पूर्ण जंगल आहे आणि इथे पूर्ण दरी आहे या साईडला. तर दोन्ही साईडने एकदम भारी असं व्ह्यू आहे. एन्जॉय करता मी चाललेलो आहे आणि पाऊस आता थांबलेला आहे. आणि इकडचा वेदर आहे ना, मुडी वेदर आहे माथेरानचा. हे बघा, आता ऊन होता, पाऊस आला आणि माहीत पण नाही पडणार एका सेकंदात इथे क्लायमेट चेंज होतो. आणि हे बघा माझे मित्र आता धावपळ करतात. बघा बघा माझे मित्र, साधी बोलो माझे मित्र. तर अशा प्रकारे आमची ट्रेक इथे संपन्न झालेली आहे. आता आम्ही आमची बाईक घेऊन जाणार खाली. नीचे के ऊपर. तर आम्ही खाली राहून बघू जेवायचा प्लॅन कुठे काय करू, कुठे थांबायचं ते हॉटेलला वगैरे. तर चला मित्रांनो, पाणी दे भाई. पाणी दे. मोबाईल तर बसेल. खूप मोठा लॉस झालेला आहे माझा. कानातले बाली पडलेत, शूजचे सोल गेले. शूज आणि कानातले बाली माझे लॉस झालेले आहेत, हरवलेले आहेत. नशीब छोटासा खर्च झालेला आहे, जास्त मोठा असा लॉस झाला नाहीये. तुम्ही जर आलात आणि जर तुम्हाला कानातली बाली वगैरे भेटली तर मला कॉन्टॅक्ट करा. नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर मला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो. नक्की मित्रांनो, नक्की. आता आम्ही छोटासा ब्रेक घेतलेला आहे. या ब्रेकचं नाव आहे आमचा लंच ब्रेक. वाजले 4. स्नॅक्ससाठी थांबलेलो आहे. तर माझे मित्र आज जाम खुश आहेत, त्यांना मी आज फिरवला आणलेलं आहे. स्माईल बघा. हस रे हस. बघितला हे हस. आम्ही ऑर्डर दिलेला आहे चिकन हांडी, कारण की आता आम्ही स्टार्टर वगैरे काय मागवलं नाहीये. वेळ अशी झालेली आहे की आम्हाला लवकर जेवण पाहिजे. जाम भूक लागलेली आहे. चिकन हांडी मागवली आणि चालू आहे. फिरकी लगा क्या. तर आम्ही बघा पाण्याची बॉटल पण मागवलेली आहे. त्याच्यानंतर तंदुरी मागवलेली आहे, रोटी मागवलेली आहे, चपाती मागवलेली आहे आणि कांदा लिंबू पण मागवलेला आहे. बिल पण मीच भरणार आहे. काय बिल नाही. आज माझा टोटली लॉस झालेला आहे. कानातली बाली माझी गेलेली आहे. सोन्याची बाली सोन्यासारखी होती ती गेली आहे. कुठल्या सोन्याची बाली आहे. त्याच्यानंतर माझे शूजचे सोल गेले. आम्ही इथं बसलेलो आहे. हॅपी हर्समध्ये थांबलेलो आहे आणि हे आहे भिवपुरीमध्ये ना. तंदुरी आलेली आहे, खूप लवकर आलेली आहे तंदुरी. चिकन हांडी आलेली आहे, संपली. हे बघा जेवायला बसलो आम्ही. पोरांच्या चेहऱ्यावर बघा हसलं, थोडा हस. तर मित्रांनो, आता आमचं जेवण पण झालेलं आहे. पद्धतशीर एकदम भरपेट आमचं जेवण झालेलं आहे आणि आमचे रायडर्स सगळे रेडी झाले आहेत रेनकोट वगैरे घालून. हे बघा हा माझा मित्र रेडी झालेला आहे. ब्लॉग दिसतो ना एक मिनिट का मेरा बहन सब लोग कितने में तू दिखा उनको मी सर्च करता था. मैं इतना हंसा ना वाया करने को जॉब है. तो मेरा जैकेट यहाँ पे है, बाहर जाके पहनूंगा मैं. जैकेट मैंने लास्ट ईयर लिया था डिकॅथलॉन से. तर बघा मित्रांनो, समोर भिवपुरी स्टॉप आहे. इथे आम्ही आमची गाडी पार्क केलेली आहे. भाई ये माँ साथे मत सर देख लो. ओए कल घर पे ना 1 मिनट का ब्लॉग लगा रे. इतने में ये दिख गया है. डाला सच. तर मित्रांनो, वाजले 5:30. आता आम्ही निघतोय आमच्या घरी. परतीचा प्रवास आता आम्ही करतोय. तर चला मित्रांनो, आता भेटू आपण मोपाड्यात किंवा दानपाट्याला. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो रेस्ट स्टॉपला. हे बघताय तुम्ही रेस्ट स्टॉप. आता आम्ही ज्यांचे काही वस्तू आहेत एकमेकांना एक्सचेंज करतोय. ज्याचे काही सामान आहे ते मी चेंज करतोय. मग आता इकडनं सरळ घरी कडेकडे. भावा कसा वाटला मग आजचा ट्रिप? मस्त एकदम. काय
तू खुश झाला ना? बस बस, बाकी काय नाही. तर मित्र, ओ मित्र इकडे, मित्र हा माझा मित्र रुपेश दळवी ब्लॉग. तर चॅनल लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. लिंक याची चॅनल माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. क्लिक करा आणि बघा. आम्ही आज जाम धमाल केलेली आहे, जाम मजा केलेली आहे. परत आम्ही कुठेतरी जाऊ भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि माझ्या मित्राच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता मी पोचलो आहे घरी. आता वाजले 6:30 आणि आज घरामध्ये कोणच नाही आहे, कारण की आज सगळेजण सकाळीच गेलेले आहेत गावी कर्नाटका. आणि मी उद्या जाणार आहे. माझ्या मामाच्या घरी पूजा आहे गावी. तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. खूप दमलोय. मला चालायला होत नाही आहे, कारण की आज आम्ही खूप चाललेलो आहे. खूप टाईम नंतर मी हा ट्रेक केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता मी चाललो फ्रेश व्हायला. तर फ्रेश होऊन मग आपण भेटूया. तर मित्रांनो, आता मी झालो फ्रेश. पूर्ण माझी बॉडी डिस्चार्ज झालेली आहे, म्हणजे पाय वगैरे माझे दुखत आहेत. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. जर तुम्ही चॅनलवर आपला नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर मला तुम्ही कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ कुठल्या प्लेसवर, कुठल्या लोकेशनवर तुम्हाला बघायचा आहे. त्या प्लेसला आपण एक्सप्लोर करूया. कमेंट करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आपण ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच घेऊन येऊ. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.